नमस्कार. आज 22 नोव्हेंबर 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची प्रमुख बातमी: अदानींवर लाचखोरीचा आरोप, भारतीय अधिकाऱ्यांना 2200 कोटींची लाच दिल्याचा ठपका, अमेरिकेमधील न्यायालयाकडून गौतम अदानींविरोधात अटक वॉरंट. काल ही बातमी जेव्हा भारतात पोहोचली ना, त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये अगदीच भूचाल आला असं तुम्ही म्हणू शकता व 23% तिथं बेसिकली लॉस झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगेच पत्रकार परिषद घेत गौतम अदानी यांना अटक करा अशा पद्धतीची दबाव सरकारवरती टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व पहा, ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, कारण 25 तारखेपासून आपल्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू होत आहे. त्यानिमित्ताने विरोधकांना एक मुद्दा मिळाला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. व पहा, आता मला पण ही बातमी तुम्हाला विश्लेषण करून सांगण्यासाठी ना भरपूर वेळेस, आता मी 13 वेळेस जवळपास रिटेक घेतलेला आहे, कारण खूप मोठं हे थोडंसं प्रकरण आहे व आगामी काळामध्ये एडिटोरियलमध्ये हेच प्रकरण दिसणार आहे. ओके, तर पहा, आता ही जी बातमी आहे आपण 3 पद्धतीने कव्हर करत आहोत. एक, इंडियन एक्सप्रेसमधील पण ही हायलाइटेड बातमी आहे, म्हणजे पहिली बातमी आहे. त्यानंतर आजचं कॉलम पण इंडियन एक्सप्रेसमधील याबद्दलच आलेलं आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, इंडियन एक्सप्रेस पण आपण कव्हर करत आहोत. ओके, एकच मिनिट घ्या. हे पहा, हे कॉलम आलेलं आहे अदानी यांच्याबद्दलचंच. ओके, तर आता हे प्रकरण काय आहे हे नेमकं थोडंसं समजून घेऊयात. ओके, आता मी पण 13 वेळेस रिटेक केलं, म्हणजे आता पहा, तुम्हाला दररोज 8:30पर्यंत हे वृत्तपत्र मिळत होतं, पण आज थोडंसं कदाचित लेट होऊ शकेल, कारण आता 7:42 झालेत व मी परत रेकॉर्डिंग करत आहे व हे 13वं रिटेक आहे माझं. ओके, सॉरी फॉर दॅट, पण खरंच हे खूप मोठं प्रकरण आहे व तुम्हाला अगदीच कमी शब्दांमध्ये किंवा म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, तर बेसिकली हे प्रकरण काय, अगदीच आपल्याला थोडंसं एनर्जीकडे जावं लागेल. ओके, तर मी काय करेन, असं एनर्जी. ओके, तर पहा, एनर्जी. ओके, हे एनर्जी आहे. एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी जर म्हटलात ना, तर आपल्याला किती पद्धतीच्या इलेक्ट्रिसिटी वगैरे पाहायला मिळतील किंवा एनर्जी, तर अगदीच एक येतं रिन्युएबल आणि दुसरी असतं नॉन रिन्युएबल. बरोबर आहे. मग याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे, नॉन रिन्युएबल एनर्जीमध्ये अदानी ऑलरेडी आहेत. जसं की एक्झाम्पल दिलेलं होतं मी कोळसा. बरोबर, आता मी परत ते वारंवार वाक्य वगैरे उच्चारणार नाही आहे. पण रिन्युएबल एनर्जीमध्ये गौतम अदानी यांचं प्रस्थापित बिझनेस वगैरे नव्हता. बरोबर, मग त्यांनी काय केलं पहा, व सर्वांना माहिती आहे 2020मध्ये ना कोविड लॉकडाऊन दरम्यान आपल्याला संसदेमध्ये एक बिल आलेलं दिसलेलं होतं की जे एनर्जी सेक्टर आहे किंवा इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आलेलं होतं त्यावेळेस. ओके, मग पहा, इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल हे येणार आहे असं गौतम अदानींना ऑलरेडी माहिती होतं. बरोबर, व त्यानुसार काय होणार होतं, तर अगदीच पहा, ज्या मिशन याच्यापूर्वी राबवण्यात आलेल्या होत्या जे की नॉन रिन्युएबल सोर्सेससाठीच्या होत्या. ओके, व पूर्वी स्टेट गव्हर्नमेंटला याचा खूप फटका झालेला होता. त्यासाठीचं हे थोडंसं ओल्ड बिल आहे, त्यामुळे जास्त काही आपल्याला डीपमध्ये जायचं गरज नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सरकारमध्ये काय काय चालू आहे हे गौतम अदानी यांना ऑलरेडी माहिती होतं. बरोबर, मग अगदीच यालाच अनुसरून जर तुम्ही थोडासा विचार केला तर गौतम अदानींना ऑलरेडी माहिती होतं की आगामी काळ जो येणारा आहे तो रिन्युएबल एनर्जीचा असेल, न की नॉन रिन्युएबल एनर्जीचा. बरोबर, मग रिन्युएबल एनर्जीचा हा आगामी येणारा काळ आहे हे त्यांना ऑलरेडी माहिती होतं. मग यासाठी त्यांनी काय केले पहा, रिन्युएबल एनर्जीमध्ये आपले पाय पसरण्याला किंवा आपली कंपनी प्रस्थापित करण्याला त्यांनी थोडंसं प्राधान्य दिलं. बरोबर, मग अगदीच यालाच अनुषंगाने पहा त्यांनी काय केलं, तर पहा, आज घडीला इलेक्ट्रिसिटी हा सब्जेक्ट कोणाचा आहे बरं, तर इलेक्ट्रिसिटी हा सब्जेक्ट आहे स्टेट गव्हर्नमेंटचा. त्यामुळे पहा ना, आता महाराष्ट्र राज्य सरकारने पण शेतकऱ्यांना जे सोलारची पंपची योजना आहे ना, तिथं मोफत वीज बिल आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. बरोबर, असं का केलं, कारण ते स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आहे. त्यानंतर अगदीच कर्नाटक असू द्या, हिमाचल प्रदेश असू द्या किंवा दिल्ली सरकार असू द्या, यांनी काय केले, 200 युनिटपर्यंतची वीज बिल जो असेल ना तुम्हाला त्याचे मोफत दिलेली आहे. 200 युनिट तुम्हाला मोफत दिलेले आहे. असं का दिलेलं आहे, कारण स्टेट गव्हर्नमेंटचा सब्जेक्ट आहे तो. ओके, पहा, काही का करणार, आमचा सब्जेक्ट आहे ना, आम्ही काय पण करू द्या त्यामध्ये. अगदी त्या धर्तीवर पहा, स्टेट गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रिसिटी मोफत करून टाकली सर्वांना. ओके, मग त्याचं नेमकं कारणच ते आहे, कारण इलेक्ट्रिसिटी हा स्टेट सब्जेक्ट आहे. डन. मग आता पहा, गौतम अदानी यांना रिन्युएबल एनर्जीमध्ये थोडंसं जायचं होतं. मग यासाठी त्यांनी काय केलं पहा, थोडंसं सर्च केली त्यांनी. ओके, की बा आपल्याला कुठं जाता येईल. मग यासाठी त्यांनी पहा अगदीच एक कंपनी शोधली. ओके, व आपल्याला पण पहा ही इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने समजून येईल, त्यासाठी आता आपण इंडियन एक्सप्रेसकडे येऊयात. मग त्यांना एक कंपनी सापडली पहा, SECI नावाची त्यांना कंपनी सापडली. रिसर्च केल्यानंतर त्यांना SECI नावाची कंपनी सापडली. आता SECI कंपनी काय आहे, तर अगदीच सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
ह्या नावाची ही कंपनी आहे व कोणाची ही कंपनी बेसिकली तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही कंपनी आहे. ओके, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही कंपनी आहे. मग ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी असल्यानंतर लगेच गौतम अदानी पळत गेले या कंपनीच्या जे चेअरमन वगैरे असतील किंवा म्हणजे तिथं IAS अधिकारी जे कार्यरत असतील ना, त्यांना जाऊन त्यांनी बोलले की बाबा अगदी तुम्ही तर पहा, अगदी तुम्ही इलेक्ट्रिसिटी बनवू शकत नाही. जसं पहा आपलं पण अगदी महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलात ना तुम्ही, जे महावितरण आहे किंवा महाडिस्कॉम ज्याला आपण म्हणतो, ते स्वतः एनर्जी वगैरे तयार करतं का तिथं? किंवा पाहता परळीचं औष्णिक विद्युत केंद्र आहे, तिथं कोळसा स्वतः महाराष्ट्र राज्य सरकार आणतं का? तर बिलकुल नाही. त्याला कोळसा कोण प्रोव्हाइड करतं? तर अगदीच गौतम अदानी करतात, ऑस्ट्रेलियामधून इम्पोर्ट करून. अगदी त्याच धर्तीवर पहा SCCIकडे ते गेले. म्हटले तुम्हाला एनर्जीची तर गरज असेलच ना, कारण तुम्ही एवढी मोठी कंपनी काढलात रिन्युएबल एनर्जीसाठीची. ओके, रिन्युएबल इलेक्ट्रिसिटीची ही कंपनी आहे. सोलार एनर्जी म्हटल्यानंतर अगदीच तुम्हाला समजलं असेल की ही रिन्युएबल एनर्जी आहे म्हणून, बरोबर. मग अगदीच गौतम अदानी यांच्याकडे जाऊन म्हटले की बाबा तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची तर गरज असेल ना, मग तुम्ही आमच्यासोबत काय करा, करार करा. आपण काय करूयात, दोघं मिळून थोडंसं म्हणजे देशामध्ये आपण रिन्युएबल एनर्जीमय आपलं संपूर्ण भारत बनवूयात, असं म्हणून त्यांनी SCCI सोबत करार केला. मग ह्या SCCI कंपनीने काय केली पहा, अज्युअर पॉवर आणि अदानी ग्रीन्स यांच्यासोबत 12 गिगावॅटचा त्यांनी काय केला, करार केला. ओके, कोणते कोणते? अदानी ग्रीन्स 8 गिगावॅटचा आणि अज्युअर पॉवर 4 गिगावॅटचा त्यांनी करार केला. कधी? 10 डिसेंबर 2019 रोजी हा करार करण्यात आला, बरोबर. व 2020 मध्ये काय झालेलं, इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आलेलं होतं. आता लक्षात आलं तुम्हाला सरकारचा आणि अदानी यांचा संबंध कशा पद्धतीने. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. डन. आता पहा, मी हे काही आरोप स्वतःहून करत नाहीये, तर USA जे हायकोर्ट असेल किंवा USAचं जे ज्युडिशियल डिपार्टमेंट आहे ना, त्यांनी अशा पद्धतीने आरोप केले की तिथं असं पद्धतीने काहीतरी भारतामध्ये झालेली आहे घडामोडी. मग त्याच्यानंतरच तिथे अरेस्ट वॉरंट गौतम अदानी यांच्या विरोधात काढण्यात आलेला आहे. आय होप समजलेलं असेल. आता जे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे किंवा जे रिसर्च आहे त्यानुसारच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पहा, जरी कुठं माझे शब्द वगैरे चुकले असतील तर प्लीज मला माफ करा. फक्त तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे, बाकी आरोपांशी वगैरे माझा काही संबंध नाही आहे. ओके, त्यामुळेच पहा मी 13 वेळेस रिटेक घेण्याचं नेमकं कारणच ते आहे. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. मग पहा, गौतम अदानीसोबत कोणी SCCIने करार केला. मग SCCI ही कंपनी स्वतःहून इलेक्ट्रिसिटी वगैरे डिस्ट्रीब्यूट करेल का? तर बिलकुल करणार नाही. का? तर ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. व याच्यापूर्वी मी तुम्हाला काय म्हटलं, इलेक्ट्रिसिटी हा सब्जेक्ट कोणाचा आहे बेसिकली, तर स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. मग इलेक्ट्रिसिटी वितरण कोण करेल? स्टेट गव्हर्नमेंट करेल, बरोबर आहे. मग दी पहा, ह्या SCCIने 2019 मध्ये करार केला, परंतु यांच्याकडे कोणी ग्राहकच येणार. आम्हाला वीज पाहिजे असं म्हणून यांच्याकडे कोणी ग्राहकच येईना SCCIकडे. मग पहा प्रॉब्लेम काय झाला, ही जी SCCI कंपनी आहे ते अदानी यांच्याकडून काही घेऊच शकत नव्हते व अदानी यांनी तर तशा पद्धतीने कंपनी काढली होती अदानी ग्रीन्स म्हणून. ओके, मग ह्या कंपनीला लाभ होईल का? तर बिलकुल नाही, कारण ग्राहकच कोणी नाही आहेत. मग आता SCCI पळत कुठे गेली? अदानी यांच्याकडे गेली. ओके, सर म्हटले आपल्याकडे ग्राहकच येईनात, मग आपण काय करायचं आता? ओके, आम्ही तर तुमच्यासोबत करार केलेला आहे की आम्हाला वाटलं होतं की जास्त लोक वगैरे येतील, कारण एवढं मोठं आपण प्रोजेक्ट उभारलेला आहे, 12 गिगावॅटचं एवढं प्रकल्प आहे, यामुळे नक्कीच येतील असं वाटलं होतं, परंतु आता कुणी येईच ना. मग आपण जो काही पैसा वगैरे लावलेला आहे तो सगळं डुबवण्याच्या करारावर आहे. मग आता काय करायचं असं जाऊन त्यांनी कुणाला, गौतम अदानी यांना सांगितलं. आता प्लीज मी जे काही बोलतो त्याला लिटरली घेऊ नका, कारण असं होत नाहीत गोष्टी. तरी पण पहा, तर SCCIने जेव्हा अदानी यांना कंप्लेंट केली ना, त्यावेळेस अदानींना समजलं की बा खरा प्रॉब्लेम वगैरे कुठं आहे. मग अगदीच अदानी कुठे गेले? मग स्टेट गव्हर्नमेंटकडे ग्राहक शोधण्यासाठी ते गेले. मग पहिल्यांदा त्यांनी पहा आंध्र प्रदेश, त्यानंतर ओडिसा, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर तमिळनाडू ह्या राज्यांकडे गेले. ओके, कारण स्टेट गव्हर्नमेंटचा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिसिटी, हा सब्जेक्ट स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, बरोबर. मग हे या राज्यांकडे ते गेले व म्हटले प्रॉब्लेम काय आहे तुमच्यासोबत, म्हणजे आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी विकणार आहोत, पण तुम्ही असं का करत आहात, बरोबर. व पाहता गव्हर्नमेंटमध्ये ना कोणतंही डिपार्टमेंट जर काढलं तर त्या डिपार्टमेंटवर कोण बसलेला असतो, तर IAS बाबू बसलेला असतो. ओके, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा तुम्ही, तिथं त्या डिपार्टमेंटचं चेअरमन किंवा CEO वगैरे म्हणजे जे सेक्रेटरी सचिव पद असतं ना, ते कोणाकडे दिलेलं असतं? IAS अधिकाऱ्याकडे दिलेलं असतं. मग जसं महाराष्ट्राची कंपनी कोणती आहे? महावितरण. मग महावितरणवरती पण कोण बसलेला असेल चेअरमन म्हणून? तर अगदीच IAS अधिकारी. किंवा आपलं जे महामंडळ आहे पहा, ST महामंडळ, तिथं पण वरिष्ठ अधिकारी कोण असेल? तर IAS अधिकारी असेल. त्यानंतर TRTI आदिवासी विकास विभाग, यांचं विकास करण्यासाठी कोण बसलेला आहे? असेल IAS अधिकारीच. मग म्हणजे प्रत्येक आपल्या देशामध्ये ना प्रत्येक गोष्टीमध्ये कोण येतं हातभार लावण्यासाठी? IAS अधिकारी येतात. मग अगदी तशाच पद्धतीने पहा आंध्र प्रदेश, ओडिसा,
ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू ह्या राज्य सरकारच्या जे स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचे जे बोर्ड असतात ना, त्यांचे चेअरमन पण झालेले IAS अधिकारीच आहेत, बरोबर. मग हे डायरेक्टली जाऊन त्यांच्या IAS अधिकाऱ्यांना वगैरे जाऊन बोलले की बाबा नेमकं प्रॉब्लेम काय आहे. मग आता त्यामध्ये आंध्र प्रदेशवाल्यांनी वगैरे म्हटले की बाबा सर तुमचे आम्हाला प्राईस वगैरे परवडणारे नाही आहेत. ओके, तुम्ही प्राईस वगैरे खूप हाईप वगैरे करून ठेवले, आम्हाला ती प्राईस वगैरे थोडीशी शॉर्ट पाहिजे, मग आम्ही तुमच्याकडून इलेक्ट्रिसिटी नक्की खरेदी करू. म्हणजे डायरेक्टली अदानी नाही तर SCCI कडून आम्ही तुमची एनर्जी वगैरे नक्की खरेदी करू असं त्यांनी म्हटले, बरोबर आहे. मग तीच अदानी यांना समजलं की बाबा ठीक आहे, प्राईस म्हणत आहात ना, आम्ही प्राईस तिथं कट केलं. मग त्यावर तुम्ही तयार आहात का, तर तयार आहे असं म्हटले. यासोबतच पहा आणखीन दुसऱ्या राज्यांकडे वगैरे ते गेले. मग ती दुसऱ्या राज्यांकडे वगैरे गेल्यानंतर पहा वरून तरी काम होत नव्हतं, बरोबर. डायरेक्टली बोलल्या बोलल्या आपल्याला माहिती आहे IAS अधिकाऱ्यांचा रवैया किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं वगैरे काम कसं असतं हे सर्वांना माहिती आहे. मग परत यावर हे सोल्युशन म्हणून काय केले, मग पहा त्यांनी लगेच आलं भ्रष्टाचार. ओके, जे अधिकारी असतात IAS अधिकारी असतात, आता अगदीच त्यांच्या पुढे जर भ्रष्टाचार वगैरे जर म्हटलं तर अगदीच त्यांनी पण तिथं होकार वगैरे द्यायला तयार झाले. मग यासाठीच पहा गौतम अदानी यांनी टोटल किती भ्रष्टाचार केलेला आहे असं आरोप आहे पहा USAचा, तर अगदीच टोटल आहे $265 दशलक्ष हा त्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी ठेवलेला आहे. $265 दशलक्ष हा भ्रष्टाचार त्यांनी केला असा आरोप आहे. त्यापैकी $228 दशलक्ष जे आहे ना फक्त एका अधिकाऱ्याने घेतलेला आहे. फक्त एका अधिकाऱ्याने एवढेली पैसे घेतलेले आहेत असं त्यांचा आरोप आहे तिथे पहा. मग एवढा मोठा प्रकरण किंवा एवढं मोठं भ्रष्टाचार वगैरे त्यांनी केलं. आता अगदीच त्यांचं नाव वगैरे तिथं उघड केलेलं नाही आहे किंवा ते अधिकारी कोणत्या राज्याचे आहेत ते माहिती नाही आपल्याला, पण पहा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. $265 दशलक्ष डॉलरचं करन्सी आपल्या भारतामध्ये जर केला तर तुम्ही 2200 कोटी रुपये एवढं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. व फक्त एका अधिकाऱ्यानं तर पूर्ण म्हणजे 90% रक्कमच पळवली तुम्ही असं म्हणू शकता तिथे. मग पहा ज्यावेळेस आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू ह्या राज्याचे जे IAS अधिकारी वगैरे आहेत किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ज्यावेळेस पैसे मिळाले ना, त्यांचं पोट भरलं की लगेच त्यांनी काय केली, अप्रुव्हल अशा पद्धतीने त्यांनी अप्रूव्ह देऊन टाकली. व तुम्हाला एक ब्युटी जर पाहिलात ना तुम्ही, 1 डिसेंबर 2021, जुलै 2021, 12 ऑगस्ट 2021, सप्टेंबर 2021, म्हणजे पहा 2021 मध्ये संपूर्ण जे राज्य सरकार आहेत ना त्यांनी लगेच अप्रूव्हल देऊन टाकलेलं आहे. व SCCI कडून लगेच परत एकदा काय इलेक्ट्रिसिटी वगैरे त्यांनी खरेदी केलेली आहे. म्हणजे प्रकरण तुम्हाला समजलं, पैसा दिलं की लगेच यांनी पण लगेच इलेक्ट्रिसिटी वगैरे खरेदी केलेली आहे. व आता पहा ही इलेक्ट्रिसिटी किती पण महाग असू द्या त्यांनी खरेदी केलेली आहे. ओके, म्हणजे आपण सर्वसामान्य माणसाला इलेक्ट्रिसिटीचा वगैरे विचार समजणार नाही. आता आपण पण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये 9 रुपये आय थिंक पर युनिटचं तिथं चार्ज वगैरे आहे, बरोबर. अगदी तशा पद्धतीने पहा, अगदी याचे रेट वगैरे कमी होऊ शकतात, पण इथं काय झालेलं आहे पहा, भ्रष्टाचार झाला. त्यामुळे अगदी वाढीव किंमतीमध्ये पण आपण जे राज्य सरकार आहेत ना त्यांनी तिथं वीज खरेदी केलेली आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. मग हा भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, आपल्या देशामध्ये झालेला आहे, बरोबर. मग अरेस्ट वॉरंट कोण जारी केलेला आहे, पण USA गव्हर्नमेंट. म्हणजे समजलं ना तुम्हाला. आता थोडंसं हे डोकं खाण्याचा वगैरे प्रयत्न आहे, ते एकच मिनिट द्या, थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा आपण सुप्रीम कोर्टचा अभ्यास केलेला आहे, हायकोर्टचा अभ्यास केलेला आहे. व तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्ट असू द्या किंवा हायकोर्ट असू द्या यांची ज्युडिशियल पॉवर कुठपर्यंत असते, तर अगदीच आपल्या विदिन टेरिटरी ऑफ इंडिया. किंवा हायकोर्ट जर म्हटला तर विदिन टेरिटरी, म्हणजे महाराष्ट्राचं जे बॉम्बे हायकोर्ट आहे यांची टेरिटरी कुठं आहे, महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हटलं तर विदिन टेरिटरी ऑफ इंडिया, अशा पद्धतीने यांची पॉवर आहे. मग हे USAचं कोर्ट कसं काय असं डायरेक्टली पहा, USAचं जे कोर्ट आहे ना ते डायरेक्टली दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला त्यांनी अरेस्ट वॉरंट वगैरे जारी केलेलं आहे. प्रकरण कुठं घडलेलं आहे, आपल्या देशात, म्हणजे इंडियामधलं हे प्रकरण आहे. आणि अरेस्ट वॉरंट कोण जारी केलेलं आहे, USAने. मग असं का, तर पहा USAमध्ये एक कायदा आहे. ओके, त्यांची जी व्यक्ती असतील, म्हणजे आता USAचे जे इन्व्हेस्टर्स असतात, आता अगदीच थोडंसं म्हणजे हे घ्या तुम्ही, थोडंसं वाटल्यास ब्रेक घ्या, कारण आणखीन थोडंसं आपल्याला यामध्ये म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते एकच मिनिट द्या, हे संपूर्ण मी क्लीन करेन, कारण थोडं पण जर इकडे तिकडे झालं ना तर ते तुम्हाला कदाचित समजणार नाही आहे. ओके, व हे इकॉनॉमिकल टर्म वगैरे आहेत. आणि शेअर मार्केट वगैरे आल्यानंतर आपल्याला म्हणजे जे सामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात ना त्याचं शेअर मार्केटसोबत त्यांचं तेवढंच देवाणघेवाण वगैरे नसते. या कारणाने कदाचित ते हे होणार नाही, त्यासाठी थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन चांगल्या पद्धतीने. आता पहा, आता ही एक कंपनी आहे. आता कालचंच उदाहरण घ्या, आपण इन्शुरन्स सेक्टरबद्दल काल बोललेलो होतो कालच्या लेक्चरमध्ये. मग कालच्या लेक्चरमध्ये बोलत असताना मी काय सांगितलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता काय करत आहे, 100% FDI भारतामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये लागू करणार आहे असं आपण तिथं
कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, बरोबर. 100% FDI म्हणजेच काय, शेअर तिथं 100% विक्री वगैरे केली जाऊ शकते दुसऱ्या नागरिकांना, अगदी त्याच धर्तीवर पहा. आता अगदीच अदानी यांची कोणती कंपनी आहे, अदानी ग्रीन. ओके, ही पहा, आपण इथं पाहिली ना अदानी ग्रीन, ही जी कंपनी आहे, अदानी ग्रीन नावाची ही जी कंपनी आहे ना, मग ह्या कंपनीचे शेअर लिस्टेड आहेत आपल्याकडे. ओके, ह्या कंपनीचे शेअर आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. मग शेअर मार्केटमध्ये जर ह्या अदानी ग्रीनचे शेअर जर असतील लिस्टेड, तर याला फक्त भारतीयच खरेदी करू शकतात का, तर नाही, अगदी ग्लोबल लेवलवरती USA नागरिक पण तिथंच ते शेअर खरेदी करू शकतात. मग ह्या ज्या USA नागरिकांनी हे जे शेअर खरेदी करत आहेत अदानी ग्रीन नावाचे, ओके, अदानी ग्रीन नावाचे जे शेअर त्यांनी खरेदी केलेली आहेत, त्यांना त्यातील जे इन्व्हेस्टर्स ज्यांनी हे खरेदी केलेलं आहे त्या इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी जे USAची जी ज्युडिशियल डिपार्टमेंट आहे ना, ते तिथं कायदा केलेला आहे. USAने तशा पद्धतीने कायदा केलेला आहे की आमच्या देशाच्या नागरिकांनी दुसऱ्या देशाच्या कंपनीमध्ये जरी इन्व्हेस्ट केलेलं असेल तरी आम्ही त्या इन्व्हेस्टरला, जे USAचा जो इन्व्हेस्टर आहे याला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही त्या देशाच्या कंपनीला पण आम्ही काय करू शकतो, तर कोर्टामध्ये खिचून आणू शकतो व त्यांना आम्ही काय देऊ शकतो, सजा देऊ शकतो. असं USAचा ते कानून आहे. समजलं ना तुम्हाला. म्हणजे अगदी आमच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो असं USA म्हणतात तिथं. मग याच कारणांनी पहा, अगदी USAच्या नागरिकांनी आपल्या अदानी ग्रीन या कंपनीमध्ये त्यांनी काय केलेलं होतं, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग त्या इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी जे गव्हर्नमेंट ऑफ USA आहे किंवा जे ज्युडिशियल डिपार्टमेंट ऑफ USA आहे यांनी काय करत आहेत, अदानी हे किंवा अदानी यांची जी ग्रीन एनर्जी अदानी ग्रीन जी कंपनी आहे ही भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आहे. मग यासाठी त्यांनी काय करत आहेत, अदानी यांच्यावरती अरेस्ट वॉरंट जारी केलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. USAच्या नागरिकांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी अदानी यांना डायरेक्टली अरेस्ट वॉरंट तिथं जारी केलेलं आहे. का, तर अगदीच अदानी ग्रीन नावाची जी कंपनी आहे ती बेसिकली या घोटाळ्यामध्ये सामील आहे असं त्यांचा तिथं बेसिकली आरोप आहे. मग याच कारणांनी त्यांनी अरेस्ट वॉरंट जारी केलेलं आहे किंवा ते त्यांच्या ज्युडिशरीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना ही परवानगी कोणी दिलेली आहे, तर अगदीच कायद्यानुसार USAचं जे कायदा आहे ना त्याने यांना परवानगी दिलेली आहे. तर हा असा बेसिकली आरोप आहे. डन. आय होप आता हे संपूर्ण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेले असतील. याच्या पलीकडे पहा, अगदी काही यामध्ये हे नाही आहे, म्हणजे पाहण्यासारखं वगैरे नाही आहे. आता अगदीच राहुल गांधी काय म्हणत आहेत मग, की तुम्ही पहिल्यांदा अदानी यांना अटक करा, कारण USA गव्हर्नमेंट तिथं त्यांच्यावरती चार्जेस वगैरे हे करत आहे किंवा USAचं जे ज्युडिशियल डिपार्टमेंट आहे ते तशा पद्धतीने छानबीन करत आहेत, पण आपल्या गव्हर्नमेंटने काहीच केलं नाही. मग यासाठी राहुल गांधी काल थोडंसं आक्रमक झाले व गव्हर्नमेंट ऑफ इंडियावरती त्यांनी दबाव टाकण्याचा थोडा प्रयत्न केला. तर असं हे आहे अदानी प्रकरण सध्याचं नुकतं झालेलं. ओके, डन. आता आगामी काळामध्ये पहा, डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर अगदीच अदानी प्रकरणाचं पुढे काय होईल याबद्दल आपल्याला शाश्वती नाही, पण अशा पद्धतीने सविस्तररित्या आपल्याला सांगता येईल व हेच संपूर्ण 3 एडिटोरियलमध्ये वगैरे दिलेलं आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यावरती काय ॲक्शन घेईल किंवा पुढे कशा पद्धतीने USAचं जे ज्युडिशियल डिपार्टमेंट आहे ते कशा पद्धतीने ॲक्शन घेईल त्यानुसार आपल्याला ही न्यूज वारंवाररित्या फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या किंवा काल जी ही न्यूज आलेली होती ती अगदी योग्यरित्या समजलेली असेल. आता याच्या पलीकडे प्लीज जाऊ नका, फक्त प्रकरण समजलं, न्यूज तुम्हाला बिल्डअप होत असतानाची माहिती झालेली आहे. आता डन. त्याच्यानंतर आपण जाऊयात दुसऱ्या न्यूजकडे. मतदानात 5% वाढ, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला. आता ही न्यूज खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 10वीला गणित विज्ञान उत्तीर्णतेचा निकष जुनाच आहे. जे SSC HSCच्या एक्झाम आहेत त्यांचं टाइम टेबल पण काल आलेलं आहे. मग यंदा ना ज्या परीक्षा आहेत, आता पूर्वी व्हायचं काय पहा, 21 फेब्रुवारीपासून आपली HSCची एक्झाम चालू व्हायची, पण आता त्यावेळेस काय केलं आहे, 10 दिवस अगोदरच ही परीक्षा चालू होणार आहे. 11 फेब्रुवारीपासून ही एक्झाम असेल. ओके, त्यासोबतच 21 फेब्रुवारीपासून SSCच्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे तिथे. ओके, म्हणजे दरवर्षापेक्षा हे 8 ते 10 दिवस लवकर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे व यामुळे होणार काय आहे, तर लवकर निकाल लागण्याचे चान्सेस आहेत आपले. SSC आणि HSCच्या विद्यार्थ्यांचे लवकर इथं नक्कीच निकाल वगैरे लागू शकतील. डन. त्याच्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही पहा, म्हणजे एक चांगली न्यूज आहे. त्यानंतर कोणाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राज्यपालांची भूमिका निर्णायक. आता यालाच अनुसरून मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की राज्यपालांचा विवेकाधिकार हा कलम आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणता आहे. कलम सांगायचा आहे राज्यपालांचा विवेकाधिकाराबद्दल. ओके, याच्या पूर्वीच्या संविधानामध्ये आपण ते चर्चेला घेतलं होतं, त्यानिमित्ताने विचारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर दुसरीकडे राज्यात आत्तापर्यंत किती वेळा आणीबाणी लागलेली आहे तर ते पहा. राष्ट्रपती राजवट किती वेळ लागलेली आहे ते पहा. 1980 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदचे सरकार बरखास्त करण्यात आल्यावर पहिल्यांदा आणीबाणी
राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यानंतर 2014मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर एकदा परत राष्ट्रपती राजवट आली होती. आणि तिसरी घटना आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादीने सरकार स्थापण्यासाठी पुरेसे संख्याबळ सादर न केल्याने त्यांनी राष्ट्रपती राजवट आपल्या देशात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेली होती. आता पहा थोडंसं शब्द अडखळत आहेत कारण खूप 13 वेळा मी रिटेक घेतलेला आहे हा व्हिडिओ, त्यानिमित्ताने थोडंसं आता म्हणजे एनर्जी खूपच लो झालेली आहे. सॉरी फॉर दॅट. पण अगदीच जे महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या कंप्लीट करून आपण थांबण्याचा प्रयत्न नक्की करूयात. त्यानंतर येतं संविधान भान, आणीबाणीचे परिणाम. आता पहा आपल्या देशामध्ये जर आणीबाणी लागलेली असेल तर डायरेक्टली परिणाम काय होतात ते आपण थोडेसे पाहूयात, थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर आर्टिकल 358 आपल्याला काय सांगतं पहा. आर्टिकल 358 नुसार जर आर्टिकल 352 जर आपल्या देशामध्ये ॲक्टिव्ह झालेला असेल ना तर डायरेक्टली आर्टिकल 19 तिथं काय होतं, बरखास्त होतं. आर्टिकल 19 काय आहे आपल्याला तिथं काय अभिभाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा जो हक्क आहे ना तो तिथं काय होतो, सस्पेंड होतो. डन. हे सांगतं आर्टिकल 358. व यालाच अनुसरून आर्टिकल 352 जर ॲक्टिव्ह असेल आपल्या देशामध्ये तर आर्टिकल 359 नुसार, आर्टिकल 359 नुसार आर्टिकल 20 आणि 21 हे दोन जर तुम्ही कलम सोडलात तर बाकीचे संपूर्ण आर्टिकल्स तिथं सस्पेंड असतील. आणि जर तुमच्या आर्टिकल 20 आणि 21चं जर उल्लंघन झालेलं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाता येतं का, बिलकुल जाता येणार नाही. हे दोन कलम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359. ओके. तर हे दोन परिणाम तिथं बेसिकली होतात. मग यालाच अनुसरून इथं दिलेलं आहे, जर तुम्ही शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. आज थोडीशी एनर्जी खूपच म्हणजे 13 वेळेस रिटेक झाल्यामुळे आता खरंच एनर्जी नाही आहे, बोलण्याची ताकद राहिली नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर संपादकीयमध्ये पहा स्पेनचा टेनिसपटू रॉजर नडाल काल रिटायर झाला, त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे, पण मी पहा स्किप करतो आहे. ओके. शक्य झालं तर कालच्या लोकसत्तामध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे त्यांनी किती वेळा जिंकलेला आहे किंवा त्यांचं जे सक्सेसफुल इनिंग्स वगैरे आहेत ना ते तिथं दिलेले आहेत. पहा UPSC तशा पद्धतीने विचारत नाही त्यामुळे मी स्किप केलं आहे. पण जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी कालचा प्लीज लोकसत्ता एकदा पाहून घ्या. शेवटचंच पेज क्रीडा पेज आहे ते प्लीज एकदा तुम्ही पाहून घ्या, त्यामधून तुम्हाला ती बातम्या संपूर्ण समजून जातील. डन. त्यानंतर संविधान बचाव आणि गद्दारी कालबाह्य. पहा हा महाविकास आघाडीचा 2024 लोकसभाचा इलेक्शनचा मुद्दा होता, त्यानिमित्ताने हा दिलेला आहे. आता परत हा चालेल का, काही गरजेचं नाही. उद्या थांबा ना, उद्या 23 तारखेला निकालच आल्यानंतर सगळं काही स्पष्ट होईल निकाल, त्यामुळे गरजेचं नाही स्वतःहून रिसर्च करत बसू नका. त्यानंतर ऊस तोडणीचे वेगाने यांत्रिकरण होत आहे, प्रश्नचिन्ह आहे. पहा अगदीच सगळ्यांना माहिती आहे मराठवाड्यातील भाग जर पाहिला तुम्ही बीडचा बेसिकली तर बीडमध्ये अगदी दुष्काळग्रस्तच आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग तिथे जास्त शेतीच्या सोयीसुविधा वगैरे नाही आहेत, त्यासाठी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून पण आपला बीड ओळखला जातो. का तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीसाठी वगैरे ते स्थलांतर करतात. बरोबर आहे. मग पहा याच्यापूर्वी व्हायचं काय, ऊसतोडीसाठी अगदीच त्यांना खूप व्हॅल्यू वगैरे होती, त्यासाठी संपूर्ण तिथे स्थलांतर वगैरे व्हायचं बीडमधून. बरोबर आहे. पण जसा जसा काळ पलटत चालला आहे ना, किंवा पहा आता पण आपले जर आईवडील शेतकरी असतील तर आपण पण शेतकरीच होतो का, तर आज घडीला आपण पण थोडंसं मर्यादा लागण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत. जसं आता मर्यादा लागण्याचा तसं बोलता येणार नाही, पण पहा आपल्या आईवडिलांना पण वाटत नाही ना की संपूर्ण आपण शेती केली म्हटल्यानंतर आपला मुलगा पण शेतीच वगैरे करावं असं नाही आहे ना. म्हणजे त्यांची पण काही स्वप्न आहेत, त्यामुळे ते आपल्याला शिकवत आहेत ना आज घडीला. तर अगदी त्याच धर्तीवर पहा आता अगदीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला जात होता, पण ऊसतोड कामगारांच्या पण काही बेसिकली समस्या आहेत पहा. त्यामुळे आज इंडस्ट्रीयल सेक्टरचा जो उदय वगैरे झालेला आहे मुंबई पुणे सेक्टरमध्ये, मग अगदीच जे ऊसतोड कामगार आहेत ते पण तिकडे शिफ्ट झालेले आहेत पहा. कारण ऊसतोडी कधी येते आपल्याला फक्त 2 ते 3 महिन्यांसाठी दिसते, बरोबर, जानेवारीपर्यंत परत, आणि ते बेरोजगारच होणार आहेत. या निमित्ताने त्यांनी काय करत आहेत, इंडस्ट्रीयल एरियाकडे गेलेले आहेत, इंडस्ट्रीयल एरियाकडे ते शिफ्ट झालेले आहेत. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर पाहिलात ना तुम्ही, तर जे ऊसतोड कामगार आहेत ना ते ऊसतोडी सोडून जाण्याचं कारण एक नेमकं आहे पहा, जे मुकदम असतात ते 20% तिथं काय करत आहेत पहा, त्यांच्यावरती चार्ज लावत आहेत. म्हणजे अगदीच कमिशन, ज्याला आपण कमिशन शुद्ध भाषेमध्ये बोलतो, ओके, ते कमिशन त्यांनी 20% लावत आहेत. व जसं जसं ऊसाला वगैरे भाव मिळत आहे तसं जे ऊसतोड कामगार आहेत त्यांना भाव वगैरे तिथं प्राप्त होत आहे का, तर बिलकुल नाही आहे. हां, आता लास्ट इयरला जे लवाद स्थापन झालं होतं शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचं, त्यांनी दिलेली आहेत की बाबा त्यांना वाढीव रक्कम देऊया आम्ही, परंतु खरंच त्या पद्धतीने वगैरे तिथं वाढीव रक्कम वगैरे त्यांना प्राप्त झाली का, तर बिलकुल नाही. कधी कधी काय होतं पहा, जे मुकदम असतात ना
ते डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट करतात साखर कारखान्यांसोबत वगैरे, पण पुन्हा पैसे घेऊन ते पळून जातात. मग यामध्ये लॉस कोणाचा होत आहे, तर ऊसतोड कामगारांचा होत आहे. त्यामुळे पहा, ऊसतोड कामगारी ही डायरेक्टली आपला परमनंटली जॉब वगैरे आहे अशा पद्धतीतला भागच राहिला नाही. ओके, यासाठी ते काय करत आहेत, अगदीच आपल्यावरती संकट तर येणारच आहे असं, पण मग त्यासाठी ते काय करत आहेत, इंडस्ट्रीयल सेक्टरकडे वगैरे थोडंसं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आणखीन एक चालना यामध्ये देण्याचा प्रयत्न जर झाला म्हटला तर आता यामध्ये आलेले आहेत मशीन. ऊसतोडीसाठी तिथं मशीन आलेले आहेत. पूर्वी व्हायचं काय पहा, एक जोडपं मिळून जेवढं ऊस आता म्हणजे अगदीच 2 ते 3 टन वगैरे ते ऊस तोडू शकत होते, आता ते 150 ते 150 टन 90 ते 150 टन इथपर्यंत ते स्वतः ऊस तोडत आहेत. जे मशीन आहेत ना, ते एका दिवसामध्ये 150 टनपर्यंत तेवढं ऊस वगैरे ते तोडत आहेत. मानवी हाताला तेवढं होत नाही पहा, पण यांत्रिकीकरण म्हटल्यानंतर ते लगेच तोडणं वगैरे होत आहे. ओके, या कारणांसाठी पहा यांत्रिकीकरण आज सध्याला होत आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण संपूर्ण यांत्रिकीकरण होईल का, तर बिलकुल होणार नाही. पहा, आता अगदीच काही ठिकाणी पहा ऊस थोडा असतो, म्हणजे अगदीच एकरभर पण ऊस वगैरे आपल्याकडे असू शकतं किंवा 20 गुंठे पण तिथं ऊस असू शकतं. ओके, मग तिथे डायरेक्टली मशीनला जाणं वगैरे परवडत नाही. किंवा पहा अगदीच एखाद्या शेतामध्ये ऊस जर लावलेला असेल, म्हणजे आता एखाद्या एकरमध्ये जर ऊस लावलेला असेल तर त्याच्या बाजूला दुसरा पीक वगैरे तिथे घेण्यात येतं, बरोबर आहे. मग जर यंत्राला जर तिथं नेऊन थांबवायचं जर म्हटलं तर ह्या पिकाचा सत्यानाश होतो. मग या कारणांसाठी पहा आज देखील काही ऊसतोड कामगारांनाच तिथं प्रेफरन्स वगैरे दिलेले आहेत. ओके, यासाठी संपूर्णतः ऊसतोड कामगारांचं जे आहे ना यांत्रिकीकरण होईल का, तर बिलकुल होणार नाही. पण नक्की सांगू शकता तुम्ही की ऊसतोड कामगारांच्या काही समस्या होत्या व अगदीच त्याला तिथे कोणी सोल्युशन वगैरे देत नव्हतं व साखर कारखान्यांचं FRP ऑलरेडी पेंडिंग आहे. या कारणानिमित्त काय झालेलं आहे पहा, तर ऊसतोड कामगार जे पूर्वीपासून ट्रॅडिशनल काम करायचे ते आता नाहीसे होऊन त्यांनी इंडस्ट्रीयल सेक्टर मुंबई पुण्याला वगैरे तशा पद्धतीने ते कामामध्ये व्यस्त झालेले आहेत असं तुम्ही तिथे डायरेक्टली सांगू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला, महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ, चांगली गोष्ट आहे. पहा आता हा जो डाटा पॉईंट आहे ना तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे, मेन सायन्स रेटिंगमध्ये कामाला येईल. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे गौतम अदानी प्रकरण आपण पाहिलेलं आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर पंतप्रधान मोदींना गयाना आणि डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार. तर गयाना आणि डॉमिनिका या देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला आहे. द ऑर्डर ऑफ द एक्सलन्स ने नरेंद्र मोदी यांना गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यासोबतच डॉमिनिकाचे अध्यक्ष सिल्वानी बर्टन यांच्या हस्ते डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. प्लीज दोन्ही नाव लक्षात ठेवायचं आहे. गयानाचं नाव काय आहे पहा, द ऑर्डर ऑफ एक्सलन्स. ओके, हे पुरस्काराचं नाव आहे द ऑर्डर ऑफ एक्सलन्स, गयाना या देशाने दिलेला आहे. व डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर हा डॉमिनिका या देशाचा आहे. ओके, हे दोन प्लीज तुम्हाला अवॉर्डची नावं लक्षात ठेवणं गरजेचे आहेत, परीक्षेला डायरेक्टली विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे चला, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. त्यानंतर पहा इंडियन एक्सप्रेसमधले पण बहुतांश बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आय थिंक एक बातमी राहिलेली आहे, कुठेही गेली आता, आय थिंक हायलाईट केलं का पाहावं लागेल, एकच मिनिट द्या. त्यानंतर इथली बातमी पहा तुम्ही, न्यू कॅग ॲझ्युम चार्ज के संजय मूर्ती 1989 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. त्यांनी काल भारताचे कॅग म्हणून त्यांनी चार्ज घेतलेला आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, प्लीज लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याचं पण मला कलम सांगू शकता. त्यानंतर पहा आजचे एडिटोरियल पण आपण चर्चेला घेतलेले आहेत. ओके, आता हे आंध्र रूल स्क्रॅप्ड 2 चिल्ड्रन पॉलिसी, हे लक्षात ठेवा की आंध्र प्रदेशने काय केलेलं आहे पहा. याच्यापूर्वी तुम्ही चंद्रबाबू नायडू यांचं स्टेटमेंट ऐकलं असाल की आपल्याला जास्तीत जास्त मुलांना वगैरे जन्म देणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं. मग त्यालाच अनुसरून जे आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये जे कायदा होता ना याच्यापूर्वी, की तुम्ही जर 2पेक्षा जर जास्त मुलांचे आईवडील असाल तर तुम्हाला तिथं काय निवडणूक लढता यायची नाही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, ती आता त्यांनी कायदा बंद केलेला आहे. आंध्र प्रदेशनी हा कायदा रद्द केला आहे, त्यानिमित्ताने ही बातमी आली होती. आता याला डिटेलमध्ये जाऊ नका किंवा जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण जे क्रक्स होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सॉरी, म्हणजे आज थोडंसं आपलं हे झालेलं आहे, म्हणजे एनर्जी खूप कमी झाली, त्यानिमित्ताने हे करतोय मी. त्यानंतर ब्राझील G20मध्ये आपण पण सहभागी झालेले होतो. ओके, तर यामध्ये काय झालेलं आहे पहा, ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी. हा जर प्रश्न UPSCने विचारला, यावर्षी UPSCने प्रश्न जर हा विचारला की ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी, तर हे याच्या पूर्वीची संस्था आहे. फक्त G20मध्ये आपण काय इंडियाने तिथं काय साईन केलेलं आहे. ओके, इंडिया पण आता यामध्ये सहभागी झालेला आहे हंगरला रोखण्यासाठी, बरोबर, ठीक आहे, डन. व हंगर इंडेक्स दरवर्षी खाली खाली जात आहे, त्यानिमित्ताने ही महत्त्वाची न्यूज होती. त्यानंतर पुढे चला, आणखीन एक महत्त्वाची जर म्हटला तर गुगलची मोनोपॉली कमी करण्यासाठी जे USA काय केलं आहे पहा, डायरेक्टली गुगलला नोटीस दिली आहे की बाबा तुम्ही गुगल क्रोमला तरी हटवा किंवा त्याला विकून तरी टाका.
कारण पहा, अँड्रॉइडचा जर तुम्ही मोबाईल घेतलात ना, तर अँड्रॉइडमध्ये गुगल क्रोम आणि गुगलचं दोघांचं एकत्रितरित्या तिथं सर्च इंजिन येतं. यामुळे गुगलची मोनोपॉली तिथं बेसिकली प्रस्थापित झालेली आहे सर्च इंजिनबद्दल. ओके, त्यासाठी गुगलला त्यांनी नोटीस वगैरे तसंच दिलेली आहे. पण पाहूयात आता या न्यूजचं पुढे कशा पद्धतीने होईल. म्हणजे ही न्यूज काय होत आहे पहा, बिल्डअपमध्ये आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात. थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड केल्या न्यूज, पण ते गरजेचे पण होत्या. ओके, धन्यवाद.